भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे. कराड उत्तरला विकास हवा तर बदल हवा, आणि बदल हवा तर पर्याय नवा. भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे. भाजपा कोरेगावमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं परिवर्तन यात्रेचं नियोजन केलं. या यात्रेला माझ्यासोबत ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते वेताळ साहेब, आमचे शंकर काका, मार्केट कमिटीचे संचालक राजेंद्र, या के गावचे सरपंच, त्याप्रमाणे आपल्या कराड तालुक्याचे नेते, आपण सगळे या गावाची कर्ती मंडळी आज इथं उपस्थित आहात. सुरुवातीला नवरात्र चालू आहे. नवरात्राच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. लावलं बरं, मग आताच का रडून सांगायला काही काम मी केलं का? लोकांना माहित आहे की बाळासाहेब पाटील खोटं बोलते, ते काम करू शकत नाही. पण आता लोकांना गंडवायचं कसं? तर गावागावात बोर्ड लावा. मी गेल्या 5 वर्षात, गेल्या 20 वर्षात काय केलं त्याचं बोर्ड लावा. मला एक प्रश्न विचारा, तुम्ही 2.5 वर्ष राज्य सरकारचा एक जबाबदार मंत्री होता. मनात आणलं असतं तर मंत्री असताना म्हणजे कोट्यावधी रुपये त्यांनी निधी आणला. आज शंभूराज देसाई मंत्री, त्यांच्या जरा मतदारसंघाचा तुलना करा. तरी गडोक नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे. मी आता फोन लावत होतो पण तो उचलला नाही. पण तो या 5-6 दिवसामध्ये त्या कामाची सुरुवात करेल, काळजी करू नका. कॉन्क्रिटीकरणासाठी 42 लाख रुपये, जलजीवन मिशनसाठी 23 लाख, सागर शिवदास त्यांच्या माध्यमातून 5 लाख, अनुसूचित जाती जमातीचं 3 लाख रुपये, जनसुविधा 5 लाख रुपये, अशी कामं टाकले. आणि अजून एक 20 लाखाचं काम वेटिंगवर. आपला प्रयत्न चालला आहे 2-4 दिवसामध्ये त्याची ऑर्डर काढून घ्यायची. पण दुर्गा मातेच्या समोर आहे. मी सांगतो त्यात काही अडचण येणार नाही. ते तुमचं सगळ्यांचं प्रेशर आमच्या सगळ्याचं की गावाला काम दिलं पाहिजे. आम्हाला दिसतंय परिवर्तनाची सुरुवात मला वाटतं आता कोरेगावातून सुरू होईल. दुसरा निर्णय, साखरेची आधारभूत किंमत कुणी ठरवली असेल तर ते नरेंद्र मोदींनी ठरवलं. म्हणून आज आपण शेतकरी ऊसाला चांगला दर देतोय. अशा अनेक प्रचंड निर्णय शेतकऱ्यांच्यासाठी केले. महिलांच्या निर्णयावरती जिल्हाध्यक्ष बोलतील, परंतु शेतकऱ्यांचे मी 5-6 निर्णय आपल्याला सांगितले. वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना मिळत आहेत. म्हणजे त्यामध्ये काय काय मिळतं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु इथं बसलेल्या प्रत्येक नागरिकाला माझे हात जोडून विनंती आहे, आपण घरोघरी जावा, प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघरी जावा, लोकांना समजून सांगा. आणि या वेळेला या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे. आणि आज विकासाची कामं अण्णा म्हणले 20 लाख रुपये पाहिजे. अण्णा 20 लाख रुपये दिले तुम्हाला, तुम्ही मागत हवा. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तुमच्या बरोबर आहे.